बरूरच्या आदिशक्ती फायनान्सकडून ठेवीदारांची 1,11,00,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध मंद्रुप पोलिसात गुन्हा दाखल झाला। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर येथील आदिशक्ती फायनान्समध्ये ठेवीदारांना आकर्षक व्याजदराचं आमिष दाखवून 47 जणांच्या 1,11,17,630 रुपयांच्या ठेवी परत न करता त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघा बापलेकांच्या विरुद्ध मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मृत प्रकाश मुकुंदा इटकर आणि त्यांचा मुलगा संजय प्रकाश इटकर राहणार बरूर तालुका दक्षिण सोलापूर असं या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत। याबाबत अधिक माहिती अशी, बरूर इथं प्रकाश इटकर आणि संजय इटकर यांनी श्री आदिशक्ती फायनान्स सुरू केलं होतं। यासाठी त्यांनी गावातील ठेवीदारांना वार्षिक 24% व्याजदराचं आमिष दाखवत ठेवी स्वीकारल्या। इटकर ही गावातील व्यक्ती असल्यानं त्यांच्यावर विश्वास ठेवत अनेकांनी ठेवी ठेवल्या। 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत फिर्यादीसह अनेकांनी ठेवी ठेवल्या। यामध्ये महिलांची संख्या ही मोठी होती। मात्र त्यानंतर ठेवीदारांनी पैशाची मागणी केल्यानंतर त्यांना इटकर यांनी पैसे दिले नाहीत। दरम्यान या प्रकरणी निर्मला चौगुले यांनी 26 फेब्रुवारी रोजी मंद्रुप पोलीस ठाण्यात इटकर यांच्या विरुद्ध बेकायदेशीर ठेवी घेऊन आणि व्याजाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याची फिर्याद दिली। यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की इटकर यांनी बरूर येथील आदिशक्ती फायनान्समध्ये मला 24% आकर्षक व्याजदराचं आमिष दाखवून पैसे ठेवण्यास सांगितलं। त्यानुसार मी 28 फेब्रुवारी 2023 रोजी 9,40,000 रुपये त्यांच्या फायनान्समध्ये ठेवले। नंतर पैशाची मागणी केली असता व्याज आणि ठेवी देण्यास त्यांनी टाळाटाळ केली। माझ्यासह 47 जणांच्या पिग्मी आणि रोख स्वरूपात ठेवी स्वीकारून त्यांनी त्या परत केल्या नाहीत। त्यामुळं इटकर यांनी आम्हा ठेवीदारांच्या ठेवी स्वीकारण्याच्या परवान्यातील अटीचा भंग करून अवैधरित्या मुदत ठेवीच्या रकमा स्वीकारून आणि त्यावर वार्षिक 24% आकर्षक व्याजदर देण्याचं आमिष दाखवलं। आपल्या फायनान्समध्ये पिग्मी आणि रोख स्वरूपात 47 ठेवीदारांकडून एकूण 1,11,17,630 रुपयांची रक्कम आणि त्यावरील व्याज परत दिलं नाही। यामध्ये आमची आर्थिक फसवणूक करून विश्वासघातानं संगनमत करून या रकमेचा अपहार केला आहे। या प्रकरणी निर्मला गणेश चौगुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक तपास पोलीस निरीक्षक शंकर पटवारी हे करत आहेत।